मंदिरातील चोरी, घरफोडी गुन्ह्यांची उकळ करून अज्ञात आरोपीस अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले। वाणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सामुद्री माता मंदिर, चिंचणी, पिंपळनाका, डहाणू येथील मंदिरात चोरट्यांनी बंद सामुद्री माता मंदिराच्या पाठीमागील दरवाजाच्या कडी तोडून चांदीचा मुकुट, शिवशंकर देवाची चांदीची मूर्ती, दानपेटीतील रोख रक्कम व हरिहरेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण 2,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून नेला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा तुषार पाचपुते, प्रभारी अधिकारी वाणगाव पोलीस ठाणे यांना तपासाबाबत तपास पथक तयार करून छडा लावणे याबाबत आदेश दिले होते। तांत्रिक पद्धतीने तपास करून संशयित आरोपी सुभाष शीतल प्रसाद केवट या आरोपीला अटक केली आहे आणि संत कबीरनगर उत्तर प्रदेश राज्यातून त्याला अटक करण्यात आली। गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक भारत बनवे नेमणूक वाणगाव पोलीस ठाणे हे करत आहेत। बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर विनायक विकास नाईक, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा तुषार पाचपुते, रवींद्र वानखेडे राठोड, संदीप सरदार, राकेश पाटील गायकवाड, सर्व स्थानिक गुन्हे शाखा पालघर, डहाणू, भूषण संखे, समीर संखे, पालघर पोलीस दलाने यांनी मुद्देमालासह या चोराला पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले। याबद्दल या सर्व वाणगाव पालघर पोलीस दलाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे।